सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. आज आपल्या नवरात्रीचा 6वा दिवस. ह्या नवरात्रीत काय करतो? नवदुर्गेंचं पूजन करतो. नवदुर्गा म्हणजे काय? शक्तीचे 9 रूप. तर ह्या नवरात्रीत आम्ही ह्या नवदुर्गांच्या स्टोरीज सांगत आहोत. पण फक्त स्टोरीज नाही सांगत आहोत, तर त्याचा प्रॅक्टिकली आपल्या लाईफशी कसं कनेक्शन आहे ह्याचाही उलगडा आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत करत आहोत. तर ह्या अर्थाने आजचा व्हिडिओही खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आजचा नवरात्रीचा 6वा दिवस. नवदुर्गेचे 5 रूपं तर आपण पाहिली. पहिलं रूप होतं शैलपुत्री, दुसरं ब्रह्मचारिणी, तिसरं रूप चंद्रघंटा, चौथं कुष्मांडा देवी, 5वी स्कंदमाता. आजच्या नवरात्रीच्या 6व्या दिवसाचं आपलं नवदुर्गेचं 6वं रूप आहे कात्यायनी देवी. तर ह्या कात्यायनी देवीविषयी बऱ्याच गोष्टी कनेक्टेड आहेत आणि बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत. तर आजचा व्हिडिओही खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि नंतर इतरांना शेअर पण करायचं आहे. तर कात्यायनी देवी म्हणजे कोण? फार वर्षापूर्वी कात्यायन ऋषींनी तपस्या केलेली, शक्तीची तपस्या केलेली. त्यांची इच्छा होती की शक्तिरूप आपल्या घरात जन्माला यावं. त्यासाठी त्यांनी घोर तपस्या केलेली आणि त्यांच्या तपस्येला फळही मिळालं. आदिशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना आशीर्वाद दिला की मी नक्की तुमच्या घरी जन्म घेईन. त्या काळात महिषासूर हा राक्षस सगळीकडे हाहाकार भासवत होता. देवी दैत्यांना तर त्यांनी सळो की पळो सोडलेलं. युद्धामध्ये त्यांनी देवांना देखील हरवलेलं. आता करायचं काय? ह्या महिषासुराने ब्रह्मदेवाची तपस्या केलेली. ब्रह्मदेवाला आपल्या तपस्येतून प्रसन्न केलेलं आणि ब्रह्मदेवांनी त्याला एक वर दिलेला. महिषासुरानेही अमर होण्याचा वर मागितला. ब्रह्मदेव म्हटले हा वर देणे शक्य नाही, कारण जन्माला आलेल्याचं मरण अटळ आहे. महिषासुराला आपल्या शक्तीचा थोडा इगो होता. तर त्याने असा वर मागितला की माझा वध, माझं मरण कुठल्याही पशुपक्ष्याने किंवा माणसाने, माणूस नर ह्याच्या हातून होऊ नये. कारण ह्याला काय वाटलं, नारी म्हणजे अबला, तिच्यात काय शक्ती आहे, कुठल्याही नारीच्या हातून तर माझा वध होणे शक्य नाही. तर त्याने बोलता बोलता असा वर मागितला. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले. सगळे देव महिषासुराच्या अत्याचाराला अतिशय कंटाळलेले. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना सगळे शरण गेले की आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. तर ह्या 3 देवांनी आपल्या शक्ती एकत्र केल्या आणि जन्म झाला आदिशक्तीचा कात्यायन ऋषींच्या घरी. म्हणजे ह्याच्यामध्ये महिषासुराच्या वधाची तयारी पण झाली. कात्यायन ऋषींना जो आदिशक्तीने आशीर्वाद दिलेला तोही सफल झाला. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून कात्यायनी देवी. पुढे ही कात्यायनी देवी जेव्हा मोठी झाली तर तिचं रूप अतिशय सुंदर होतं. त्यावेळेला महिषासुराचे 2 सेवक चंडा आणि मुंडा ह्यांनी कात्यायनी देवीला बघितलं आणि त्यांनी विचार केला की आपले स्वामी तर इतके पराक्रमी आहेत, त्यांना कोणीही हरू शकत नाही आणि ही जगातली सगळ्यात सुंदर कन्या आहे. तर ह्या दोघांची जोडी जगातली सगळ्यात बेस्ट जोडी ठरेल. ते गेले आपल्या स्वामींकडे आणि सांगितलं की आम्ही एक सुंदर अशी रूपवान मुलगी पाहिली आहे जी तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. महिषासुराने काय केलं, त्याचा आणखी एक सेवक दुंडुभी ह्याला पुढे धाडलं आणि सांगितलं की माझा निरोप तू कात्यायनी देवीपर्यंत पोचव. योग पण कसे जुळून आणले जातात बघा ह्याच्यामध्ये. तर तो दुंडुभी गेला कात्यायनी देवींकडे आणि त्याने सांगितलं की हे बघ देवी,
तू जगातली सगळ्यात सुंदर कन्या आहेस आणि आमचे स्वामी हे जगात सगळ्यात शक्तिशाली आहेत, अगदी देवांना पण त्यांनी हरवलंय, तर आमच्या स्वामींशी लग्न कर, म्हणजे तुमचं जे हे कपल आहे, जोडी आहे, ती जगातली सगळ्यात बेस्ट जोडी असेल. कात्यायनी थोडी हसली, कारण शेवटी हा योग जुळून आणायचा होता. ती म्हणाली, ठीक आहे, पण आमच्याकडे अशी परंपरा आहे की ज्याला कुणाशी माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे त्याने पहिले माझ्याशी युद्ध केलं पाहिजे. जो मला युद्धात हरवेल मी त्याच्याशी लग्न करेन. जर तुमच्या स्वामींची इच्छा आहे माझ्याशी लग्न करायची तर त्यांना सांगा की माझ्याशी युद्ध करा, आणि त्यांनी जर मला युद्धात हरवलं तर मी अवश्य त्यांच्याशी लग्न करेन. महिषासुराला तर इगो होताच, नारी काय मारणार आपल्याला, असं जाईन आणि असं तिला हरवीन आणि तिच्याशी लग्न करीन. ह्या अहंकारातच तो आपलं सगळं सैन्य घेऊन गेला. युद्धाला सुरुवात झाली. कात्यायनी देवीने आपलं शक्तिरूप प्रकट केलं. थोड्याच वेळात महिषासुराच्या सैन्याचा तिने चुराडा केला, म्हणजे नष्ट केले. आता राहिला महिषासुर. हा महिषासुर आहे ना, त्याची एक खासियत होती की तो रूप बदलण्यात एक्सपर्ट होता. म्हणजे हत्तीचं, घोड्याचं कुठलंही रूप तो घेऊ शकत होता. तर आता करायचं काय? आता ह्या कात्यायनी देवीला कसं हरवायचं? असं रूप बदलता बदलता त्यांनी रूप घेतलं महिषीचं, म्हणजे सामान्य भाषेत म्हशीचं. असं रूप त्याने घेतलं. आता ह्या रूपाला कात्यायनी देवी फेस करत होती. थोडं कठीण होतं, पण आपली कात्यायनी देवी पण चतुर होती. ती चतुराईने त्याच्या पाठीवर बसली. एक पाय तिने त्याच्या मानेवर ठेवला आणि त्रिशूलाने महिषासुराचा वध केला आणि ह्या महिषासुराचा अंत झाला. आणि त्या दिवसापासून कात्यायनी देवीची ओळख बनली महिषासुरमर्दिनी. तर अशी आपली ही शक्तिशाली कात्यायनी देवी, शक्तीचं रूप कात्यायनी देवी, महिषासुरमर्दिनी. ह्या कात्यायनी देवीच्या उपासनेचं आणखी एक महत्त्व आहे. गोकुळात गोपींनी कृष्णासाठी या कात्यायनी देवीची उपासना केलेली, जेणेकरून त्यांना कृष्णाचा सहवास लाभेल, त्याचं प्रेम लाभेल आणि त्यांची ही इच्छा पूर्णही झालेली. आजच्या युगामध्ये उपवर झालेल्या मुली योग्य असा वर मिळण्यासाठी कात्यायनी देवीची उपासना करतात. उपवर मुलींना कात्यायनी व्रत हे खूप चांगलं आहे, जेणेकरून त्यांना खूप चांगला वर प्राप्त होतो. ह्या कात्यायनी देवीचं रूप जर आपण बघितलं तर चतुर्भुज देवी आहे ही. तिच्या 2 हातामध्ये कमळपुष्प आहेत. एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि दुसरा हात भक्तांचं रक्षण करण्यासाठी तयार आहे. असं हे आपल्या कात्यायनी देवीचं रूप. तर ही 6वी नवदुर्गा देवी कात्यायनी, महिषासुरमर्दिनी. जर ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ शोधायचा जर प्रयत्न केला, महिषासुर हा रूप बदलण्यात एक्सपर्ट होता, म्हणजे वेगवेगळ्या रूपात तो समोर येत होता. आपल्या मनुष्याचं लाईफ पण असंच आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या रूपात एक एक प्रॉब्लेम्स आपल्याला सतवत असतात. आज इकडनं एक येते तर उद्या दुसरा एक रूपात येते. प्रॉब्लेम्स एक्सटर्नल पण असतील किंवा इंटरनल पण असतील. बऱ्याचदा प्रॉब्लेम इंटरनल प्रॉब्लेम्स असतात. महिषासुर, म्हशीला कधी बघितलंय तुम्ही? पाण्यात जर बसली ना, हलता हलत नाही, अगदी निवांत सुस्त बसून असते. आपल्यालाही तसं आवडतं ना, छान झोपून राहावं, शांत बसावं, जास्त काम नको, कष्ट नको. आळस, आपल्यातला एक स्टबर्ननेस म्हणूया आपण, इनर्शिया, जो एक मनुष्य स्वभाव आहे म्हणूया, पटकन आपण चेंज व्हायला मागत नाही. फिजिकली आणि मेंटली आपण पटकन चेंज व्हायला मागत नाही, स्टबर्न असतो. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर आपण विजय प्राप्त करू शकत नाही, म्हणजे लाईफमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी काय करायचं? आपल्यातली शक्ती जागृत करायची आणि आपल्यातली शक्ती अशा शक्तिरूप देवीच्या उपासनेने जागृत होते. जेव्हा आपल्यातली शक्ती जागृत होते तर अशा शत्रूंवरती
एक्सटर्नल असू देत, इंटरनल असू देत, आपण त्यांच्यावर पाय देऊन त्यांच्यावर मात करू शकतो. आणि ह्यानंतर आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर हे सिम्बॉलिक मिनिंग झालं. म्हणजे ही गोष्ट प्रॅक्टिकली आपल्या लाईफशी अशी जोडली जाते की कायम आपण आपली शक्ती जागृत ठेवायला पाहिजे. आजकाल मुलांमध्येच आपण म्हणतो, मी फिरून फिरून स्टुडंटकडेच येते, खूप स्टबर्न झालेत, हलतच नाहीत, टी व्ही समोरून हलत नाहीत, मोबाईल समोरून हलत नाहीत. एखाद्या देवीचं स्तोत्र द्या म्हणायला त्यांना, आणि मग बघा तुमच्या मुलांमध्ये काय चेंज होतं ते. सुरुवात करा, नवरात्री सुरू आहे, अगदी उद्यापासून सुरुवात करा. व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच सुरुवात करा. कुठलंही देवीचं स्तोत्र घ्या आणि देवीची उपासना सुरू करा. तर हा होता आपला नवरात्रीचा 6वा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि छान छान व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. उद्या नवरात्रीचा 7वा दिवस, दुर्गा माताचं 7वं रूप आपण पाहणार आहोत. तर हे दुर्गा मातेचं 7वं रूप, 7वी नवदुर्गा कोण आहे हे पाहण्यासाठी आणि त्याची काय खासियत आहे, कुठली कशी खास गोष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.